This conference will now be recorded. ओम धन्वंतरे नमः. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्व उपस्थित मंडळींना माझा सप्रेम नमस्कार. आजच्या या ई टॉक सत्राचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. माझे नाव कल्याणी गजानन कानडे, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण आयुर्वेदाचे आराध्य दैवत धन्वंतरीला वंदन करून करूया. मी संस्कृती आखरे हिला धन्वंतरी स्तवनाकरिता आमंत्रित करते. संस्कृती. शंखं चक्रं जलौका दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः सूक्ष्मस्वच्छातिरोद्यम् शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गम् कटितटविलसन्तारोपिताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तम् निखिलगदवन् प्रौढरावाग्निलीलम्. ॐ नमामि धन्वन्तरिमादिदेवम्. सुराः सुरैः वन्दितपादपद्मम् लोके जरार भयमृत्युनाशनम् धातारमीशं विविधौषधीनां धातारमीशं विविधौषधीनाम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. धन्यवाद संस्कृती. सद्यस्थितीमध्ये सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण देश हा अभूतपूर्व लॉकडाऊन मधून जात आहे. तरीही आपण ऑनलाईन पद्धतीने का होईना त्या उत्साह व प्रेरणेने या कार्यक्रमात जमलो आहोत. आज हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या हस्तवृत्त विभागाद्वारे ई टॉक आयोजित केली आहे, ज्याचा विषय आहे गर्भिणी स्त्रियांचा आहार, विहार आणि योगा. आजच्या कार्यक्रमातील उपस्थित मान्यवर तसेच कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना व रूपरेषा सांगण्यासाठी मी विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या हस्तवृत्त विभागाच्या असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर प्रणिता शिंदे मॅम यांना विनंती करते. नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. गुड आफ्टरनून टू ऑल. मी डॉक्टर प्रणिता शिंदे, हस्तवृत्त विभागातर्फे आयोजित पोषण माह सप्ताहानिमित्त गर्भिणीचा आहार, विहार व योगा या विषयावर आयोजित चर्चासत्रास उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम मी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री व प्रभाकररावजी वैद्य सरांची कृतज्ञतापूर्वक स्वागत करते, कारण त्यांचे आशीर्वाद प्रोत्साहन असल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पडणे केवळ अशक्यच. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव डॉक्टर माधुरीताई चेनके मॅडम व सर चेनके सर यांची पण मी शब्दसन्मानी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. महाविद्यालयाचे संचालक व आजच्या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे
कोणत्याही चांगल्या कामासाठी कणखरपणे पाठीशी उभे राहणारे डॉक्टर रवींद्र वाघमारे सर यांची पण मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य संहिता विभाग प्रमुख डॉक्टर सुशीलयान परिवार सर यांची पण मी मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करते. त्याचप्रमाणे काय चिकित्सा विभाग प्रमुख व आर्यमो डॉक्टर वैशाली वानखडे मॅडम यांची पण मी हृदय स्वागत करते. आपल्या या चर्चासत्राचे मार्गदर्शन करणाऱ्या शासकीय महाविद्यालयाच्या नागपूर येथे वस्त्रतंत्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर विद्या वासनिक मॅडम यांची पण मी सहर्ष स्वागत करते. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, सर्व पीजी स्टुडंट, सर्व यूजी स्टुडंट यांचे पण मी मनापासून स्वागत करते. तसेच ज्यांच्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे अशा गर्भिणी, स्तनदा व किशोरवयीन मुलं मुली यांची संख्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे. कारण की त्यांच्या खांद्यावरच ही नवीन पिढी निर्माण होणार आहे. ही जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. अशा सर्व आपल्या विद्यार्थ्यांचे पण मी हार्दिक स्वागत करते. कोठेही न मागता भरपूर मिळालेले दान म्हणजे आई. विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे आई. आणि हे विधात्याचे वरदान ज्यांना मिळाले आहे अशा सर्व गर्भिणी मातांची काळजी घेण्याची जबाबदारी ही समाजातील सर्व घटकांवर आलेली आहे. आणि तो म्हणजे तुझा नवरा असो, भाऊ असो, दीर असो, सासरा असो, सासू असो, ननंद असो, भावजाई असो, या सर्वांनी तिची एकत्र मिळून काळजी घेतली तरच तिची जी ही नौका आहे, ही कठीण काळ आहे जो गर्भावपणाचा, तो सहजपणे पार पडू शकतो. याच्याकरता आपल्या आयुर्वेदात खूप हजारो वर्षापासून तिची काळजी कशी घ्यायची, तिला आहार कसा द्यायचा यासाठी गर्भिणी परिचर्याचं विशेष वर्णन केलेलं आहे. गर्भिणी परिचर्यामध्ये आपल्याला तिचा पौष्टिक आहार कसा असावा, संतुलित, सात्विक, षडरसात्मक, हृद्य म्हणजे तिला आवडणाऱ्या वस्तू, विविधपूर्वक म्हणजे तिला एकच एक वरण भात भजी पोळी न देता त्याच्यात विविधता कशी आणावी, तसेच असा नित्य बेबग आहार तिला मिळावयास हवा, जेणेकरून तिच्या व तिच्या बाळाचे सर्वांगीण विकास होऊन अमृततुल्य स्तन निर्मिती निर्माण होईल आणि तिला नॉर्मल डिलिव्हरीसाठी शारीरिक मानसिक बळ प्राप्त होईल. त्याचप्रमाणे या 9 महिन्यात जर तिने योग्यपणे कुणाच्या तरी अधिपत्याखाली गुरूंच्या मार्गदर्शनासाठी नियम युक्त पालन करून शरीर संचालन, ठराविक जे आसनं आता मॅडम आपल्याला सांगणार आहे आसनं, त्याचप्रमाणे अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी, ओंकार यांचा अंगीकार केल्यास निश्चितपणे तिला ती व तिचे बाळ आनंदात चैतन्ययुक्त वातावरणात राहिल्यामुळे दोघांमध्ये जन्मापासूनच एक सुंदर नातं तयार होईल आणि त्याच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकास होऊन ते जे जन्माला येणारं बाळ आहे ते एक भविष्यात एक सक्षम, संवेदनशील, विनयशील, बुद्धिवान पिढी निर्माण होईल. निश्चितपणे हे तर नक्कीच आहे की एवढं सगळं रेग्युलर पालन केल्यानंतर होणारं बाळ हे एकदम ओजस्वी तेजस्वी असणार आहे. पण सध्या या कोविडच्या ज्या भयंकर स्थितीमध्ये आपण जातो आहे, त्यामुळे आपण प्रत्यक्ष त्यांना हे करून न दाखवता आपण त्यांना आज जे आयोजित केलेलं आहे चर्चासत्र, त्याच्यासाठीच आपण आयोजित केलं आहे की याचा आपल्याला निश्चित उपयोग होईल. तर चला मग आपण पोषण आहाराने कुपोषण घालूया आणि भारताला सशक्त शक्तिमान बनवूया, यासाठीच ही प्रस्तावना सादर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. आता आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्देशाकडे वळूया. राष्ट्रीय विकास योजनेच्या केंद्रस्थानी असलेल्या पोषण या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी भारत सरकारने पोषण अभियानाची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत
समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी व त्यांचे पोषक आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयात सप्टेंबर 2020 हा महिना पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे. गोंडस गोजीरवाण्या बाळाला जन्म देणार, त्याचे संगोपन करणार ही मातृत्वाची भावना गर्भिणी स्त्रीच्या दृष्टीने विलक्षण आनंद देणारी असते. या अवस्थेत तिला स्वतःची आणि तिच्या बाळाची अशी दुहेरी स्वरूपात काळजी घ्यावी लागते. आज विज्ञानाने प्रगती केली असली, स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध असले तरी गर्भावस्थेतील आहार विहार संबंधीची काळजी ही आईलाच घ्यावी लागते. आहार आणि विहाराने शारीरिक आरोग्य तर योग आणि प्राणायाम यांनी मानसिक स्वास्थ्य सुधारून ते टिकविण्यास मदत होते. म्हणूनच स्वस्थवृत्त विभागाद्वारे विशेषतः गर्भिणी स्त्रियांच्या आहार विहार आणि योगा या विषयावर ई-टॉक आयोजित केले आहे. आपल्या महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर रवींद्र वाघमारे सर यांनी आपले प्रोत्साहनपर मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. वाघमारे सर, तुमचा माईक म्यूट आहे, तो अनम्यूट करा म्हणजे तुमचा आवाज सगळ्यांना. वाघमारे सरांकडे काहीतरी म्हणजे कोणाला तरी भेटायला गेले कोविडच्या रुग्णाला, त्याच्यामुळे ते जॉईन होऊ शकणार नाहीये. तर मला असं वाटतंय की अध्यक्षांना आपण विनंती करावी. हो, ठीक आहे मॅम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुशील कुमार यानपल्लेवार सर ज्यांच्या मार्गदर्शनानुसार पोषण माह साजरा करण्यात येत आहे, त्यांना मी आपले मार्गदर्शन करण्याची विनंती करते. डॉक्टर सुशील कुमार यानपल्लेवार सर. नमस्कार, मला ऐकू शकता? एम आय ऑडिबल? हो सर. येस सर. एम आय ऑडिबल? हो, आवाज येतोय. हो सर, एकदम व्यवस्थित. आजच्या व्याख्यानमालेच्या आजच्या शृंखलेकरिता उपस्थित आमच्या महाविद्यालयाचे संचालक महोदय डॉक्टर रवींद्र वाघमारे, आमच्या महाविद्यालयाच्या आरएम आणि कायचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर वैशाली वानखेडे, विभागाचे प्रमुख डॉक्टर चोपकर सर, विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर प्रणिता, माझे इतर सहकारी आणि आजच्या विशेष वक्त्या डॉक्टर विद्या वासनिक मॅडम आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व पीजी व यूजीचे विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयातर्फे सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे. या अनुषंगाने बालरोग विभाग आणि स्वस्थवृत्त विभागातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे व्याख्यानाचं प्रयोजन आहे. सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयाच्या विनंतीला मान दिल्याबद्दल मी डॉक्टर विद्या वासनिक यांचे हार्दिक आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला सहर्ष मान दिला आणि आजच्या व्याख्यानाला त्यांनी संमती दिली. भारतामध्ये गर्भिणीचं कुपोषण किंवा गर्भिणीचं मालन्यूट्रिशन ही एक गंभीर समस्या आहे. जागतिक समस्या ही आहे आणि भारतामध्ये पण ती अत्यंत गंभीर अवस्थेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांचं किंवा लहान मुलांचं मालन्यूट्रिशन हा एक सातत्यानं भेडसावणारा प्रश्न भारताला महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात विदर्भामध्ये ही समस्या अधिक तीव्रतेनं जाणवते आणि त्याकरिता भारत सरकारनं सप्टेंबर महिन्याला पोषण माह म्हणून जाहीर केलं आणि त्या अनुषंगानं वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये किंवा वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचं संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेचा भाग म्हणून त्या व्याख्यानाचं एक प्रयोजन.
मी असं म्हणेल की कुपोषणाच्या समस्येला टाळायचं असेल तर गर्भावस्थेतच त्या बाळाचं कुपोषण हे टाळायला पाहिजे. आणि या अनुषंगानं आजच्या इतक्या सुंदर विषयावर अस्मित मॅडम आज बोलणार आहेत. अशा सुंदर विषयाचं आणि चांगल्या वक्त्यांचं या ठिकाणी महाविद्यालयातर्फे स्वागत आणि तुमच्या व्याख्यानाकरिता शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर व वक्त्या डॉक्टर विद्या वासनिक मॅम यांची ओळख व थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी ऋतुजा कदम हिला आमंत्रित करते. ऋतुजा कदम. गुड आफ्टरनून टू ऑल. माझा आवाज येतोय का? येस, यू आर ऑडिबल. हॅलो. डॉक्टर विद्या वासनिक मॅम, त्यांचं BAMS 1998 ला झालं. त्यांचं MD 2003 मध्ये झालं. तसेच मॅम PhD स्कॉलर आहेत. 2004 पासून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या 2012 पासून ॲज अन असोसिएट प्रोफेसर ॲट गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर येथे कार्यरत आहेत. त्यांची 2013 साली MPSC कडून निवड करण्यात आली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस मध्ये त्यांचे 16 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेपर प्रकाशित आहेत. वृत्तानुसार पुस्तक देखील प्रकाशित आहे. त्यांना 2019 मध्ये शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल तसेच संशोधन आणि त्यांच्या प्रकाशित पब्लिकेशनसाठी APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज आपण सर्वांचे सौभाग्य की डॉक्टर विद्या वासनिक मॅम आपल्याला प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेले आहेत आणि त्या गर्भिणी मातांसाठी आहार, विहार आणि योगा यांवर त्यांचे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. धन्यवाद ऋतुजा. आपल्या आजच्या मान्यवर डॉक्टर विद्या वासनिक मॅम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे अमूल्य विचार आम्हाला सांगावे. तसेच इतर सर्व अटेंडीजना माझी नम्र विनंती की सर्वांनी आपले कॅमेरा आणि मायक्रोफोन ऑफ ठेवावे, जेणेकरून मार्गदर्शन ऐकताना अडथळा निर्माण होणार नाही. आणि कुठलीही शंका किंवा प्रश्न असल्यास कृपया चॅट बॉक्स मध्ये टाकावे, ज्याचे उत्तर आपणाला क्वेरी सेशन दरम्यान मिळेल. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतोय. Good afternoon all of you. Myself Dr. Vidya Vasnik Thatare, Associate Professor Government Ayurved College Nagpur, presenting here my topic Ahar, Vihar and Yoga in Pregnancy. Why there is a need to study such type of topic? Because we know that mother and children comprise near about 71.40% of the population of developing countries and near about 57.5% of the population in India. Not only constitute a large group but also a vulnerable or special risk group is this, and that's why we are going to study this topic today. Globally, the MMR, that is maternal mortality ratio, averages near about 16 per lakhs live births in developed countries and 440 per lakhs in developing countries. Infant, child and MMR are high in developing countries, and by improving the health of the mother and children, we contribute to the general health of the population. Next. The objectives of today's lecture are to promote, protect and maintain the health of the mother during pregnancy, to identify the nutritional needs during pregnancy and lactation, to modify the normal diet to meet the needs of pregnant and lactating women, and to remove the anxiety and dreads associated with the delivery. We all know that pregnancy is a period of great physiological stress for the woman. Next slide, please. Pregnancy is a period of great physiological stress for the woman birth to a fetus. Fetal development is accompanied physiological, biochemical and hormonal changes in the maternal body,
nutrients and efficiency. It increases the basal metabolic rate, gastrointestinal changes, hormonal changes, changes in body fluids, and alter renal functions, etc. Next. From conception to exclusive breastfeeding. Next slide, please. From conception to exclusive breastfeeding, that is first 6 months, the baby completely depend on mother's nutritional status. If the mother is underweight or not gaining optimal weight during pregnancy, the nutrients that are transferred to the baby will be of poor quality and quantity. On the other hand, if the mother is overweight, it will hamper the blood circulation to the uterus and restrict the quantity of nutrients transferred to the placenta and to the baby. Next, please. There is a considerable increase in the nutritional need of the mother. On an average, the pregnant woman gains about 10 kg in pregnancy. Either low or excessive weight gain are harmful to the pregnant woman and as well as the developing fetus. A pregnant woman needs to consume about 350 extra calories per day, which translate to 1 additional meal. Next, please. Next slide, please. If we see the chronology of the nourishment, in the first 7 days, baby nourishes with the nutrients from the just fertilized ovum, and after that by the amniotic fluid. And later on, throughout the pregnancy, the baby receives nutrients via the placenta. Even after the birth, the baby receives all the nutrients from the first 6 months exclusively from the mother's milk. And then gradual introduction of complementary foods after 6 months along with the mother milks are for the nourishment of the infant. Next, please. Next, please. Next slide, please. Eating healthy during pregnancy will help the baby to develop and grow normally and will keep the mother fit as well. A healthy diet during pregnancy should contain the right balance and combination of nutrients. If the mother is consuming a balanced diet comprising of various food groups, she gets the benefit of various nutrients that are necessary and increase during pregnancy. Next. Low intake and poor consumption of milk, pulses, legumes, and fruits and vegetables during pregnancy leads to the low birth weight, small babies, stunted growth, micronutrients deficiency, which causes impaired immune response and complications such as more frequent infection and allergic response in the newborn. But eating too much makes the mother prone to obesity, diabetes, high blood pressure, and may give her a very large baby. Next. That's why what we have to take from the first trimester up to the last, we have to study this. In first trimester, it is a time of rapid cell division, organ development, and preparation for the demands of rapid fetal growth that occurs during the second and third trimester. And the critical nutrients during this phase include protein, folic acid, vitamin B12, and zinc specially. Next. If we see the balanced diet for a pregnant woman, what she has to consume per day, so we can see this chart that she has to consume the cereals in the form of rice, wheat, and millets, near about 300 grams per day she has to consume. Then fats in the form of oil, ghee, or butter, she should have to take 30 grams per day. Sugars in the form of jaggery, it should be consumed 20 grams per day. Milk should be consumed 500 ml per day. Pulses and nuts should be consumed 60 grams per day. Fruits 200 grams per day. Vegetable 350 grams per day. Green leafy vegetables should be consumed 150 grams per day. Other vegetables 120 grams. Roots and tubers should be consumed 100 grams per day. This is a chart for the pure vegetarian chart is this, but who are non-vegetarian, they can take non-vegetarian food also, that is additional 30 grams of flesh food, that is meat, fish, chicken, etc., or the eggs is suggested in place of pulses also. What additional care is required? Adequate intake of a nutritious diet is reflected in optimal weight gain during pregnancy,
that is in 10 to 12 kg by the expectant woman. She should choose food rich in fibers, that is fibers 25 gram per 1000 kilocalories like whole grains, cereal, pulses and vegetables to avoid constipation. Excess intake of beverages containing caffeine like coffee and tea adversely affect fetal growth and hence should be avoided. In addition to satisfying these dietary requisites, a pregnant woman should undergo periodic health checkup for weight gain, blood pressure, anemia, and receive tetanus toxoid immunization. Next, please. Now we have to look for the concerns during pregnancy, means what type of signs symptoms could occur and what type of diet in that situation we have to take. We all know that nausea occurs during the first trimester of pregnancy and it is very common. This type of nausea is commonly known as morning sickness, but it can occur at any time. So what we can do in this situation or in these conditions, we can eat dry crackers or dry toast before rising, किंवा याच्यासाठी in replace of this we can suggest लाह्या किंवा फुटाणे आपण सजेस्ट करू शकतो गर्भिणी स्त्रीला. And we have to suggest eat small and frequent meals, avoid food with offensive odor, खूप जास्त ज्याच्यामध्ये म्हणजे वास येत असेल अशा पदार्थांना आपण अवॉइड करायला सांगू. अवॉइड लिक्विड्स ऍट मील टाइम, खूप जास्त प्रमाणात पाणी जेवताना पिणे अवॉइड करावं लागेल. इफ still this symptom persists and becomes so severe, it is called as hyperemesis gravidarum. The mother may be hospitalized and given parenteral nutrition in such condition. Next. Many times we see that during pregnancy constipation and hemorrhoids are commonly occurred. So it can be relieved by eating high fiber foods, getting daily exercise, drinking at least 8 glasses of liquid each day, and responding immediately to the urge to defecate. Heartburn is also there. It can be result from relaxation of the cardiac sphincter and smooth muscles related to the progesterone. It is common complaint during pregnancy. As the fetus grows, it pushes the mother's stomach, which may cause stomach acid to move into the lower esophagus and create a burning sensation there. So it can be relieved by eating small, frequent meals, avoiding spicy or greasy foods, avoiding liquids with the meals, waiting at least an hour after eating before lying down, and waiting at least 2 hours before exercising. म्हणजे खाल्ल्याबरोबर लगेच झोपू नये, कमीत कमी 1-2 तासाचा तरी वेळ मध्ये द्यावा. Next, please. Excessive weight gain. The pregnant woman should re-evaluate her diet and eliminate foods except for the extra pint of milk that cause weight gain. So in this situation, we can advise to drink fat-free milk, substitute calcium pills in some cases. Vegetables such as broccoli, cauliflower tips, carrots, cucumber or radishes should be advised. Fruits and custards made with fat-free milk make nutritious, satisfying. Boiling foods instead of frying can further be reduce the calorie intake. Next, please. We see that many of times pregnancy-induced hypertension could occur during the time of pregnancy, which is also called as toxemia or preeclampsia, which is characterized by high blood pressure. The presence of albumin in the urine, that is proteinuria, and edema is there. It is occur more frequently in first-time pregnancy, that is primigravida, or in multifetal pregnancies, or in those women with morbid obesity and among pregnant women on inadequate diets, especially protein deficient diet. So we can see that if there is protein deficiency, this type of situation could be occurred, and that's why we have to focus on protein intake during the time of pregnancy. Pregnant adolescents have a higher rate of PIH than to the pregnant adults. Pica is a carving for non-food substances such as stars, clay, soil or ice. आपण पाहतो की बऱ्याचशा प्रेग्नन्सी मध्ये लेडीज लेखन खातात, चॉक खातात
किंवा भिंतीचे जे म्हणजे पेंटिंग केलेले आहे चुन्याची त्याचं ते काढून खातात किंवा माती खातात. These are the cravings for non-food substances and it is most common among the pregnant women. The consumption of soil should be highly discouraged. Soil contain bacteria that would contaminate both mother and fetus. Ingesting soil can lead to an intestinal blockage and substances in the soil would blind with minerals, preventing absorption by the body and thus leading to the nutrient deficiencies. So such type of non-food substances should be avoided during pregnancy. We see that anemia is also a condition which occurred during pregnancy, is a condition caused by insufficiency of red blood cells, hemoglobin or blood volume. The patient receives insufficient oxygen from the blood and consequently feels weak and tired and has a poor appetite and appears pale. Iron deficiency is most common form. During pregnancy, the increased volume of blood creates the need for additional iron. When this need is not met by the diet or by the iron stores in the mother's body, iron deficiency anemia could be developed. This may be treated with a daily iron supplement. Folate deficiency can result in the form of megaloblastic anemia that can occur during pregnancy. It is characterized by too few red cells and by large immature blood cells. The body's requirement for folic acid increases dramatically when new red blood cells are being formed. Consequently, the obstetrician might prescribe a folate supplement of 400 to 600 grams per day during pregnancy. Next, please. We know that some substances are harmful during the pregnancy and that's why they should be avoided. Which substances are that? The caffeine is known to cross the placenta and it enters the fetal bloodstream. Birth defect if large doses consumed. If the caffeine is consumed in a large doses, it can cause the birth defects. And it is suggested that the pregnant woman limit their caffeine intake. Drugs vary in their effects, but self-prescribed drugs, including vitamins and mineral supplements, and dangerous illegal drugs can all damage the fetus. Drugs derived from vitamin A can cause fetal malformation and spontaneous abortion. Illegal drugs can cause the infant to be born addicted to whatever substances the mother used, hence should be avoided. Next, please. We know that some women can have the habit of tobacco chewing or tobacco eating, and if it is consumed in a large quantity, it reduces the birth weight. The more the mother smokes, the smaller her baby will be, because smoking reduces the oxygen and nutrients carried by the blood. Sudden infant death syndrome, SIDS, fetal death, spontaneous abortion, and complications at birth affect the intellectual and behavioral development of the baby as it grows up. And that's why tobacco chewing or tobacco eating or smoking should be strictly avoided during the time of pregnancy. Now we have to think about the other symptoms like diabetic, gestational diabetes also. What happened during the gestational diabetes and what care regarding the diet we have to take. So we know that what is diabetes. Gestational diabetes during pregnancy, in most cases, this latter type disappear after infant is born. However, there is 40% increased risk of developing type 2 diabetes later in life. Either type increases the risk of physical and mental defects in the infant, stillbirth, and macrosomia, that is birth weight over 9 pounds, unless blood glucose level are carefully monitored and maintained within normal limits. And that's why every pregnant woman should be checked for the diabetes between 16 to 18 weeks of gestation. And those who found have some problems, they should have to monitor their diet and to maintain the normal blood glucose level and to avoid both hypoglycemia and hyperglycemia also. What we have to take care in gestational diabetes? In general, the nutrients requirement of the pregnant woman with diabetes are the same as for the normal pregnant woman.
The diet should be planned with a registered dietitian or a certified diabetes educator, because it will depend on the type of insulin and the time of number of injections she has going to take or she is taking. Client with gestational diabetes and diabetic clients who do not normally require insulin to control their diabetes may require insulin during pregnancy to control blood sugar level. What do's or don'ts we have to careful about during the time of pregnancy? So get regular antenatal checkup done, eat optimum food during pregnancy that include whole grains, sprouted grams and fermented food, take milk, meat, eggs in moderate quantity, eat recommended vegetables and fruit, take iron, folate and calcium supplements regularly after 14 to 16 weeks of pregnancy, and continue the same during lactation also. And what don'ts? Avoid superstitions of the food to taboo. Do not use alcohol and tobacco. Take medicines when prescribed only, where caffeine and alcohol are to be avoided, as they cross the placenta and thus affect heart rate and breathing of the baby. Next, please. Now, the nutritional needs during pregnancies are: some specific nutrients requirement are increased dramatically during pregnancy based on the client's nutritional status, age and activities. Protein requirement is increased. Proteins are essential for tissue building, and protein-rich foods are excellent source of many other essential nutrients, especially iron, copper, zinc and vitamin B. No need for increased vitamin A during pregnancy. प्रेग्नन्सीच्या वेळी विटामिन ए चा खूप जास्त प्रमाणात वापर किंवा विटामिन ए चा वापर ही घातक असू शकतो. Excess vitamin A has been known to cause birth defects such as heterocephaly, microcephaly, mental retardation, ear and eye abnormalities, cleft lip and palate and heart defects. The required amount of vitamin D is 10 gram, vitamin E is 15 mg, vitamin K is 75 to 90 gram depending upon the age. Water soluble vitamins are increased during pregnancy. Additional vitamin C is needed to develop collagen and increase the absorption of iron. The vitamin B are needed in greater amount because there is a role in metabolism and the development of red blood cells. Next, please. Need for mineral, calcium, iron, zinc, iodine and selenium are all increased during the time of pregnancy. Calcium is essential for the development of infant's bone and teeth, as well as for blood clotting and muscle action. If the mother is not consuming adequate calcium in her diet, the baby will get its calcium from her bones, and that's why extra calcium should be needed during pregnancy and it should be consumed. How could we fulfill the nutritional need? To meet the nutritional requirement of pregnancy, the woman should base her diet on healthy plan. One, the best way of providing these nutrients is by drinking additional milk each day or using appropriate substitute. To be sure that the vitamin requirement of pregnancy are met, vitamin supplements in addition to an iron supplement should be prescribed. The unusual craving for certain food during pregnancy do not harm unless eating them interferes with the normal balanced diet or causes excessive weight gain. Food safety, next please. Food safety is also necessary during the time of pregnancy. So the food safety and hygiene should be maintained. Wash fruits and vegetables to remove all traces of soil and pesticides. The peel of the fruits or the outer surface of the vegetables may be contaminated with the tiny bugs, that is bacteria or parasites, that may cause the food poisoning. Toxoplasma, a parasite when present on raw fruits and vegetables, can cause toxoplasmosis, which may harm the baby. Also, the peels of the fruits and the outer surface of the vegetables may contain pesticides that is very harmful. Thorough washing or soaking whole vegetables and fruit in salt water for about 5 to 10 minutes that kills most of the bugs and remove pesticide substantially. And this is also should be taken during this corona season also. That's why food safety and hygiene we should have to take care now also.
now we'll see about what in Ayurveda in our Shastra given about the Garbhini Paricharya or the Pathya during pregnancy according to Ayurveda. तर असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे तेलाने भरलेल्या पात्राची जर काळजी घेतली नाही तर त्यातील तेल बाहेर पडते, त्याचप्रमाणे गर्भिणी स्त्रीची जर आपण काळजी घेतली नाही तर तिच्या शरीरातील गर्भाची देखील तशी स्थिती होते. त्यामुळे प्रत्येक महिन्यात सेवन करावयाच्या विशिष्ट योगापासून तर आहार विहार गर्भोपघात प्रभाव इत्यादी संबंधित विशेष वर्णन आयुर्वेद शास्त्रात केलेले आढळते. आता आपण नेक्स्ट प्लीज मासानुमासिक जे हे सांगितलेले आहे त्याच्याबद्दल चर्चा करू. तर चर्काचार्य म्हणतात, प्रथमे मासे शंकिता चेत गर्भमात्पन्ना क्षीरम अनुपसंस्कृतम मात्रावच्छितम काले काले पिबेत. सात्वम एव च भोजनम सायं प्रातश्च भुंजितम. अर्थात गर्भधारणा झाल्याची शंका निर्माण झाल्यावर स्त्रीने थोड्या थोड्या वेळाने गोदुग्ध प्राशन करावे व सायंकाळी सात्मे भोजन करावे. सुश्रुत काय म्हणतात, विशेषतस्तु गर्भिणी प्रथम द्वितीय तृतीय मासेषु मधुर शीत द्रव्यम प्रायम आहाराम उपसेवेत. म्हणजे सुश्रुत म्हणतात की प्रथम द्वितीय व तृतीय महिन्यात गर्भिणीने विशेषतः मधुर शीतल द्रव्याचा आहार सेवन करावा. नेक्स्ट प्लीज. अष्टांग संग्रहकार काय म्हणतात, तस्मिन्नपि चाद्यम द्वादश रात्रम क्षीरोद्भवम सर्पिः शालपर्णी पलाशाभ्याम श्रुतम कनक रजत क्वथितम शीतोदकान अनुपानम पिबेत. स्वादुशीतम द्रवम प्राय सात्म्यम च सायं प्रातः आहारेत न चाभ्यम उद्वर्तनानी सेवयेत. म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे की प्रथम महिन्यामध्ये विविध औषधांनी सिद्ध केलेले दुधाचं सेवन करायला सांगितलेलं आहे. आणि अष्टांग संग्रहकार प्रथम आणखी म्हणतात की प्रथम मासी गर्भिणी क्षीरम अनुपसंस्कृतम मात्रा व शीतम काले काले पिबेत. म्हणजे सिद्ध केलेल्या औषधांनी दूध तयार करून ते प्यायला पाहिजे. पहिल्या महिन्यात गर्भिणीने औषधीद्वारा उपसंस्कृत केलेले दूध पचेल इतके घ्यावे व सायंकाळी सात्मे होईल असे अन्न सेवन करावे. नेक्स्ट प्लीज. हारत संहितेत सांगितलेलं आहे की प्रथमे मासी यष्टी मधु परुषकम मधु पुष्पानी यथालाभम नवनीतेन पयो मधु मधुरम. म्हणजे पहिल्या महिन्यात मधुयष्टी परुषक मधु पुष्प यापैकी जे द्रव्य उपलब्ध असेल ते द्रव्य लोणी व मध यांच्यासह किंवा शर्करा घालून दूध सिद्ध करावे व प्राशन करावे. द्वितीय महिन्याचे जे पथ्य सांगितलेले आहेत ते काय आहे, द्वितीय मासे क्षीरम एव च मधुर औषध सिद्धम. म्हणजे दुसऱ्या महिन्यात मधुर वर्गातील औषधाने सिद्ध केलेले दुधाचे सेवन करावे असे चर्काचार्य म्हणतात. द्वितीय मधुर शीत द्रव्यम प्रायः आहाराम उपसेवेत. आपण आधीच पाहिलेलं आहे की सुश्रुतांनी प्रथम द्वितीय व तृतीय तिन्ही महिन्याचं सेमच पथ्य सांगितलेलं आहे, म्हणजे मधुर शीत द्रव्याचं सेवन करायला सांगितलेलं आहे. अष्टांग संग्रहकारांनी विशेषेण द्वितीय मधुर औषध सिद्धम पया पिबेत. म्हणजे मधुर औषधांनी सिद्ध केलेले दूध प्यावे असं सांगितलेलं आहे. द्वितीय मासी काकुली मधुरम पाययेत तथा असा हरित संहिताकार म्हणतात. म्हणजे काकुली सिद्ध दूध साखर घालून घ्यावे असं त्यांचं म्हणणं आहे. तृतीय मासे क्षीरम मधु सर्पभ्याम उपसंसृज्य. तिसऱ्या महिन्यात मधु व घृत यांनी संस्कारित केलेले दूध सेवन करावे असं चर्काचार्य म्हणतात. आणि सुश्रुतांनी तेच सांगितलेलं आहे, तृतीय मासेषु मधुर शीतद्रव्यम प्रायः आहाराम उपसेवेत. म्हणजे मधुर शीतद्रव्यांचं सेवन करायला सांगितलेलं आहे. आणि अष्टांग संग्रहकारही तेच सांगतात. आणि हरित संहिताकारांनी तिसऱ्या महिन्यात कृशराचा प्रयोग सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. आता आपण पाहिलं की पहिल्या तीनही महिन्यामध्ये दूध घृत याचाच वापर जास्त प्रमाणात करायला सांगितलेला आहे. सो वी मस्ट नो द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ घी. इथे मी तुम्हाला एक चार्ट दाखवित आहे की त्याच्यामध्ये तुपामध्ये काय काय आपल्याला मिळतं ते आपल्याला दिसून येतं. तर आपल्याला माहिती आहे की इट कंटेन्स सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ऑल्सो, ट्रान्स फॅटी ऍसिड अँड पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ऑल्सो. आणि बाकीचे जे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, विटामिन्स हे सगळं आपल्याला यापासून मिळत असते. आणि इट प्रोव्हाइड्स नियर अबाउट 897 किलो कॅलरीज पर 100 ग्राम. अँड दॅट्स वाय
घृताचं सेवन करणं हे आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. तर याचा काय फायदा होईल प्रेग्नन्सी मध्ये घृत सेवन केल्याने, तर त्याच्या ज्या प्रॉपर्टी सांगितल्या त्यामध्ये असं म्हटलंय की कॉन्झ्युमिंग घी ड्युरिंग प्रेग्नन्सी असिस्ट वजायनल डिलिव्हरी. म्हणजे आपण समजा प्रेग्नन्सी मध्ये घृताचं सेवन केलं तर नॉर्मल डिलिव्हरी साठी सुद्धा त्याची हेल्प होते. ड्युरिंग प्रेग्नन्सी अ वुमन नीड्स टू कन्झ्युम हेल्दी फॅट्स and ghee is a source of fats which is rich in omega-3 fatty acid and omega-9 fatty acids, vitamins, mineral and antioxidants, and that's why it is very much useful during the time of pregnancy. And it relieves constipations also during pregnancy. It helps in fetal development. It improves the digestion of pregnant women and helps in easy labor also. And that's why ghee should be consumed regularly ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी आणि हे आपल्या शास्त्रात खूप आधीपासून सांगितलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे की चरकाचार्यांनी, सुश्रुताचार्यांनी, हारित संहिताकारांनी किंवा अष्टांग संग्रहकारांनी सगळ्यांनी दुधाचा आणि तुपाचा वापर आपल्याला पहिल्या 3-4 महिन्यात सांगितलेला आहे. तर दुधापासूनही आपल्याला काय काय मिळतं तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण पाहतो की दुधापासून आपल्याला कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात मिळत असते आणि इथे या तिन्ही दुधांचं इथे कंपॅरिझन केलेलं आहे. त्यातल्या त्यात काऊ मिल्क इज बेटर फॉर द कन्झम्पशन ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. मिल्क पासून आपल्याला प्रोटीन्स, विटामिन्स, कॅल्शियम सगळं मिळत असते आणि याबरोबरच आपल्याला बरेचसे असे न्यूट्रिएंट्स आहेत जे दुधामध्ये आहे. विटॅमिन डी आहे आणि ते पण आपल्यासाठी खूप म्हणजे फिटल ग्रोथ साठी खूप आवश्यक असते. फॉलिक ऍसिड सुद्धा आहे. तर हे विटॅमिन B12 पण थोड्या प्रमाणात आहे. तर हे फार आवश्यक आहे आणि म्हणूनच दुधाचा वापर दुग्ध सेवनावर विशेष भर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. तर बेनिफिट्स काय होतील मिल्कचे जे बेनिफिट्स आहेत ते काय सांगितले. नेक्स्ट प्लीज. प्रोव्हाइड कॅल्शियम दॅट मीट्स द मिनरल रिक्वायरमेंट ड्युरिंग प्रेग्नन्सी. Supplies protein that improves blood supply and strengthen the uterus. Provide vitamin D that prevent low birth weight and rickets. It also hydrated and serve as excellent antacid. Iodine content in milk enhances fetal brain development. Now चौथ्या महिन्यातील पथ्य काय सांगितलेलं आहे तर चरक म्हणतात चतुर्थे मासे क्षीर नवनीतम अक्षमात्रम अश्नियात. म्हणजे चौथ्या महिन्यात दूध व लोणी 2 तोळे या मात्रेत सेवन करावे. सुश्रुत काय मग सांगतात. चतुर्थे दध्ना चतुर्थे पयोन नवनीत संसृष्टम आहारम ए जांगल मास सहितम हुद्यम अन्नम च भोजेत. म्हणजे शाळी तांदळाचे ओदन तयार करून ते दह्यासह सेवन करावे. दूध व नवनीत यांनी संस्कारित भोजन करावे. तसेच जांगल प्राण्यांच्या मांसासह हृदय व रुचकर भोजन करावे असे सुश्रुताचार्य सांगतात. तसेच चतुर्थ मासामध्ये अष्टांग संग्रहकारांनी काय सांगितलं. नेक्स्ट प्लीज. चतुर्थे अक्षमात्र नवनीत युक्ताम. अष्टांग संग्रहकारही चरकाचार्य सारखंच सांगितलेलं आहे त्यांनी की चौथ्या महिन्यात 2 तोळे लोणी घालून दुधाचं सेवन करावं. हारित संहिताकारांनी चतुर्थेचं कृतौदनम म्हणजे संस्कारित केलेले ओदन सेवन करावे असे सांगितलेले आहेत. तर आता आपण पाहिलं की चौथ्या महिन्यात लोण्याचा वापर सांगितलेला आहे. अँड दॅट्स वाय वी मस्ट नो द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ कर्ड. तर आता तुम्हाला मी जो चार्ट दाखवत आहे याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की कर्ड मध्ये बरेचसे असे आवश्यक न्यूट्रिएंट्स आहेत जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. इट कंटेन्स प्रोटीन्स ऑल्सो, विटॅमिन ए, सी, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम, सॅच्युरेटेड फॅट इज ऑल्सो देअर आणि इट गिव्स नियर अबाउट 80 किलो कॅलरी पर 100 ग्राम. तर हे पण आपल्यासाठी लोणी आपल्यासाठी खूप आवश्यक असते ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. याचे बेनिफिट्स काय सांगितलेले आहेत तर नेक्स्ट प्लीज. इट इम्प्रूव्स द डायजेशन. Yogurt is full of useful bacteria that are needed by the body to maintain the health of intestine. It also improves the overall digestion of the food. It contains probiotic bacteria. It reduces the effect of spicy food, avoid acidity and heartburn, and that's why लोण्याचा वापर प्रेग्नन्सी मध्ये करणं फार गरजेचं आहे. Rich in calcium, which help in the formation of bones and teeth. It improves the immunity also. आता आपण 5व्या महिन्यातील पथ्य काय सांगितलंय ते बघू.
पंचमे मासे क्षीरसर्पीहि चरकाचार्य म्हणतात. पक्षमे पयसा पंचमे क्षीरसर्पी संसृष्टम सुश्रुताचार्यांनी पण तेच सांगितलेलं आहे. अष्टांग संग्रहकारही क्षीरसर्पीचाच उल्लेख करतात. नंतर हारीत संहिताकार म्हणतात पंचमे पायसम दध्यात, म्हणजे याचाच अर्थ काय तर 5व्या महिन्यात दूध व घृत किंवा घृत याचा उपयोग करावा असं चरकाचार्य म्हणतात. 5व्या महिन्यात षष्टी कोदन दुधासह सेवन करावे व जांगल मांसयुक्त अन्नाचेही घृतासह सेवन करावे असे सुश्रुताचार्य सांगतात. तर अष्टांग संग्रहकार म्हणतात दुधापासून तयार केलेल्या घृताचा वापर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हारीत संहिताकारांनी 5व्या महिन्यात पायस म्हणजे दुधात शिजवलेला गोड भात खावा असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. 6व्या महिन्याची आपण परिचर्या पाहिली तर म्हटलेलं आहे षष्ठे मासे क्षीरसर्पी मधुर औषध सिद्धम, म्हणजे यात पण क्षीरसर्पीचा वापर मधुर औषधाने सिद्ध करून घ्यावा असं सांगितलेलं आहे. सुश्रुताचार्य पण षष्ठे स्वदंष्टा सिद्धस्य सर्पिशो मात्रा पाययेत यवागुवा. अष्टांग संग्रहकार पण म्हणतात षष्ठे तदेव मधुर औषध सिद्धम. सर्वांनी क्षीरसर्पीचा वापरच सांगितलेला आहे. आणि हारीत संहिताकार षष्ठेचं मधुरम दधी म्हणजे गोड दह्याचं सेवन करावे असं सांगितलेलं आहे. तर चरकाचार्यांनी जे सांगितले ते मधुर औषधाने सिद्ध क्षीर व घृताचा वापर सांगितलाय 6व्या महिन्यात. सुश्रुतांनी गोक्षूर सिद्ध घृत किंवा यवागू योग्य मात्रेत सेवन करावे असं सांगितलेलं आहे. मधुर औषधाने सिद्ध घृताचं सेवन करावे असे अष्टांग संग्रहकार म्हणतात. तर हारीत संहिताकार गोड दह्याचा वापर करायला सांगतात. सप्तमे मासेमध्ये काय म्हणतात चरकाचार्य तर तदेव सप्तमे मासे सप्तमे सर्पी पृथक्यादि सिद्धम एवं आप्यायते गर्भः. मधुर औषध सिद्धम सप्तमेच असं अष्टांग संग्रहकार म्हणतात. आणि हारीत संहिताकार सप्तमे घृतखंडेन असा वापर करावा, म्हणजे त्यांनी जे सांगितलंय की घृतखंडाचा वापर करा असं म्हटलेलं आहे हारीत संहिताकारांनी. आणि चरकाचार्यांनी परत मधुर औषधांनी सिद्ध घृताचाच वापर सांगितलाय. सुश्रुताचार्यांनी पृथक पर्ण्यादी विदारी गंधादी वर्गातील औषधांनी सिद्ध घृताचा वापर करावा असं सांगितलेलं आहे. तर 7व्या महिन्यात देखील 6व्या महिन्याप्रमाणेच मधुर औषधी सिद्ध घृताचा वापर अष्टांग संग्रहकार सांगतात. आपल्याला माहिती आहे की 8वा महिना हा थोडा आपण म्हणतो गर्भिणी अवस्थेमध्ये काही प्रॉब्लेम्स डेव्हलप होऊ शकतात आणि म्हणून अष्टमी मासीची जी पथ्य आहे ती विशेष लक्ष देण्यासारखी आहे. अष्टमी मासी क्षीरपेयाच पेयात्र सुघृतान वासनम घृतम मधुरै साधित शुद्ध पुराण शकृतस्तथा असं म्हटलेलं आहे. शुष्क मूलक कोलालक अम्लक शायेन प्रशस्यते शताहा कल्कितो बस्ती स तैल घृत सैंधवः असं अष्टांग संग्रहकार सांगतात. याचाच अर्थ काय तर दूध व मधुर वर्गातील औषधींच्या क्वाथाने सिद्ध तेलाचा अनुवासन बस्ती द्यावा असं सुश्रुत संहिताकार म्हणतात. वायूचे नेक्स्ट स्लाइड प्लीज. वायूचे अनुलोमन झाल्यास स्त्री सुखपूर्वक प्रसूत होते. त्यानंतर प्रसवकाल जवळ येईपर्यंत सिद्ध यवागू तसेच जांगल मांसरस 7व्या मात्रेत देत राहावे अशा नेक्स्ट स्लाइड प्लीज देत राहावेत. अशा प्रकारे चिकित्सा केल्यास स्थित शरीर स्निग्ध होते, ती बलवान होते व तिचा सुखपूर्वक प्रसव होतो. म्हणून 8व्या महिन्यामध्ये बऱ्याचदा स्निग्ध औषधांचा वापर त्यांनी सांगितलेला आहे. बस्ती द्यायला सांगितलेला आहे वाताचे अनुलोमन करण्याकरिता. 8व्या महिन्यात दुधापासून तयार केलेले घृत मिश्रित यवागू द्यावी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर बदरक्वाथाचा आस्थापना बस्ती द्यावा. पुराणमय शोधनार्थ मधुयाष्टादी मधुर औषधी वर्गातील औषधी सिद्ध तेलाचा अनुवासन बस्ती गर्भिणीस न्यूब्ज स्थितीत द्यावा. त्यानंतर सुश्रुताप्रमाणेच प्रसवकाळ येईपर्यंत स्निग्ध यवागू द्यावा व जांगल मांसरसाद्वारे उपचार करावे असं अष्टांग संग्रहकार सांगतात. हारीत संहिताकारांनी पण भरपूर तुपाचा वापर करावा आणि घेवरादी पदार्थाचे सेवन करावे असं सांगितलेलं आहे. 9व्या महिन्याच्या पथ्यामध्ये नवमे तू खल यवागू
अनुवासयेत असं म्हटलेलं आहे. अतक्षैव आसयेला पिचू योनो प्रस्थान मार्ग स्नेहनार्थम नवमे तु तत् एवानुवासनं योनिप्रणवमक्षयो स्नेहनार्थम इदम. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की 9व्या महिन्यात, नेक्स्ट स्लाइड प्लीज, 9व्या महिन्यात गर्भिणी स्त्रीस मधुर वर्गातील औषधांनी साधित तेलाचा अनुवासन बस्ती द्यावा असं सांगितलेलं आहे. गर्भस्थान आणि गर्भमार्गाच्या स्नेहनार्थ तैलाचा पिचू योनीत धारण करावा असे चरकाचार्यांनी सांगितलेले आहे. सुश्रुत संहितेत 9व्या महिन्यातील चिकित्सेचा स्वतंत्र उल्लेख केलेला दिसत नाही, परंतु 8व्या महिन्यात जी काही चिकित्सा सांगितलेली आहे त्यानंतर स्निग्ध यवागू व जांभळ मांसाचा प्रयोग प्रसवापर्यंत करावा असे सांगितलेले आहे. 8व्या महिन्यात सांगितलेल्या मधुर औषध साधित तेलाचे पिचू गर्भमार्गात स्नेहनार्थ धारण करावे असे अष्टांग संग्रहकार म्हणतात. अष्टांग संग्रहकाराप्रमाणेच अष्टांग हृदयकारांनी देखील बस्तीचा व योनी पिचूचाच प्रयोग सांगितलेला आहे. वातग्न पत्रांच्या शीतलपाथाद्वारे नित्य स्नान करावे व गर्भिणीस प्रथम स्नेह प्रयोग करावा व मग अनुवासन बस्ती द्यावा असे अष्टांग संग्रहकारांनी सांगितलेले आहे. हारितांनी 9व्या 10व्या महिन्यात विविध प्रकारच्या अन्नाचा उपयोग सांगितलेला आहे व 9व्या महिन्यात कदंब माश तेलाचा अनुवासन बस्ती द्यावा. त्यामुळे जीर्ण पुरुष अधोमार्गातून निघून जाते व सामान्य प्रसम होते व त्यानंतर यवागू प्राशन करावे असे भेषज संहितेत सांगितलेले आहे. गर्भाची वाढ विकार बलवर्ण स्वर सहन टिकून राहते. कुक्षी कटी व पार्श्व मूळ पुरुष प्रवृत्ती त्वचा नख मृदू होतात. बलवर्ण यांचा उपचय होतो. स्त्री सर्व गुण संपन्न सुखी स्वस्थ संतांना सुखपूर्वक जन्म देते. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या परिचर्यामुळे सगळ्या प्रकारचे लाभ आपल्याला दिसून येत असतात. इथे मी जे चार्ट सांगितलेले आहे ते आता मी तुम्हाला जे चरकांनी, सुश्रुताचार्यांनी किंवा अष्टांग संग्रहकारांनी आणि हारित संहिताकारांनी जे सांगितले आहे तोच प्रथम ते 9व्या महिन्यापर्यंत काय आहे ते सांगितलेलं आहे. सेम तेच आहे. आणि आता थोडक्यात दोन फक्त मला बद्दल बोलायचं आहे की लॅक्टेशन ही अशी कंडिशन आहे when breastfeeding is started and nutritional dietary intake should be enough for the production of milk. Inadequate intake reduces the milk secretion and change in the composition. The calorie requirement for the pregnant woman is more than 550 calories. She must have whole grains, juices, soups, vegetables and plenty of water. आणि लॅक्टेशनच्या पिरियड मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला आणखी एक्स्ट्रा कॅलरीजची गरज पडते, कारण तेव्हा ब्रेस्ट मिल्क पण चांगलं यायला पाहिजे हे महत्त्वाचं असते. That's why a balanced diet suitable for a nursing mother shall contain the same kind of food as those recommended during pregnancy, but slightly increase in quantity. Twin factor of physical activity and active production of breast milk make the additional demand for energy, yielding foods, proteins and other nutrients. In general, most women who are breastfeeding need about 500 calories more than a woman who is non-pregnant and non-lactating, that is total of 2500 to 2700 calories per day depending on her physical activity she has to consume during lactation. Sufficient quantity and quality to support infant growth. Infant growth is resilient and remarkably resistant to nutritional deprivation. However, milk production normally affects the maternal body composition and nutritional status, and lactating women have increased nutritional demands. In rare situations, such as a mother with a new diagnosis of breast cancer or who has been tested positive for HIV, should discuss their infant feeding plans with their healthcare providers. म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा अशा प्रकारचे काही आजार लॅक्टेशनच्या पिरियड मध्ये डेव्हलप होतात, तर त्यांनी त्यांच्या फिजिशियनला आणि त्यांच्या ऍडवाइस नुसारच डाएट प्लॅन करायला पाहिजे. आता थोडक्यात कोणकोणते आसनं प्रेग्नन्सी मध्ये महत्वाचे असतात याकडे आपण बघू. तर आपण पाहतो की प्रेग्नन्सी मध्ये
खूप रिस्ट्रिक्शन्स असतात आणि त्याच्यामुळे काही स्पेसिफिकच आसनं करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. तर ते आसन करणे यासाठी आवश्यक असते की नॉर्मल प्रसव होण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि हेल्थ चांगली राहण्यासाठी पण उपयोग होतो. तर भद्रासन सांगितलेलं आहे, वृक्षासन सांगितलेलं आहे, अर्धसेतुबंधासन, त्रिकोणासन, सुप्त वज्रासन सांगितलेलं आहे, नंतर उत्कटासन पण सांगितलेलं आहे आणि ताडासन पण सांगितलेलं आहे. तर असे हे थोडक्यात काही आसनं प्रेग्नन्सी मध्ये करता येण्यासारखे आहेत आणि ते करायला पाहिजे. आणि प्राणायामाचा विचार केला आपण तर अनुलोम विलोम, दीर्घ श्वसन आणि भ्रामरी म्हणजे काही विशिष्टच आपण प्राणायाम यामध्ये आपण करू शकतो आणि करायला आपण ऍडवाइस करू शकतो. बाकीचे भस्त्रिका सारखे किंवा कपालभाती सारख्या शुद्धिक्रिया वगैरे हे टोटली याच्यामध्ये एक्सक्लूड करायला सांगितलेले आहे. त्याच्यामुळे हे स्पेसिफिकच योगासनं आहे जी प्रेग्नन्सी मध्ये उपयुक्त आहे आणि ती करायला पाहिजे. आणि आता आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो की बऱ्याचशा स्त्रिया फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप रिस्ट्रिक्ट करून टाकतात. तर तसं न करता थोडाफार फिजिकल ऍक्टिव्हिटीज शुड बी कंटिन्यू ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी सो दॅट नॉर्मल लेबर कुड बी अकर अँड दे हॅव अ सेफ डिलिव्हरी अँड सेफ बेबी. आणि आपण पाहतो की वीरभद्रासन पण करू शकतो, मार्जरासन करू शकतो आणि सुखासन हे तर सांगितलेलंच आहे की ते प्रेग्नन्सी मध्ये करू शकतो. हा एक चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये सगळ्या डाएटचं, नेक्स्ट स्लाइड प्लीज, सगळ्या डाएटचे कॅलरीज किती आपल्याला कोणत्या डाएट पासून काय, कोणत्या फूड पासून काय कॅलरीज मिळतात हे मी एक चार्ट द्वारे इथे दाखवत आहे. ज्यामुळे आपल्याला कळेल की आपण काय खाल्लं तर किती कॅलरीज आपल्याला मिळेल आणि किती कॅलरीज आपण पर डे प्रेग्नंट वुमनला ऍडवाइस करायला पाहिजे. तर थँक्यू सो मच फॉर सायलेंट लिसनिंग. आणि इथे मी माझे जे आजचे वक्तव्य होते आहार विहार आणि योगाच्या बाबतीत ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी हे पूर्ण झालेले आहे. थँक्यू. डॉक्टर विद्या वासनिक मॅम यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला या गर्भिणी स्त्रियांच्या आहार विहार आणि योगा याविषयी समजावून सांगितले. थँक्यू वन्स अगेन मॅम. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन, त्यासाठी मी विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाचे स्वस्थवृत्त विभाग प्रमुख डॉक्टर संजय चोपकर सर यांना विनंती करते. Namaskar. A warm and graceful afternoon, all of you. It's my privilege to propose a vote of thanks and acknowledge the contribution of those who work hard to make this e-talk on the topic of Ahar Vihar and Yoga. I would like to special thanks to HUPM's Honorable General Secretary, Padma Shri Prabhakar Raoji Vaidya sir for his valuable support. I would like to thank Dr. Shrikant Chenke sir, President of our institute, for their support. I would like to thank our Secretary, Dr. Madhuri Chenke ma'am, for her valuable support. With that, all members and committee management and committee members of our institute, I would like to vote of thanks to respected director of our college, Dr. Ravindra Wagmare sir, as a chief guest. I extended hearty vote of thanks to today's speaker, Dr. Vidya Vasnik ma'am, who shared her opinion, gives some useful tips for ANC women in her knowledgeable speech. Thanks once again, ma'am. I would like to give special thanks to principal of our college, Dr. Yan Pallivar sir, for his support and acceptance. I would like to give thanks
Dr. Shankar ma'am, RMO and HUD of Thai Chikitsa department, for her kind help. I also thank all teaching staff members of our college for their hard work. I would like to do special thanks to Dr. Pranita Shinde ma'am, Assistant Professor of Swasthya Department, who has taken much efforts for this running Poshan Maha. From last 10 to 15 days, she is doing much more work regarding this subject. Our PG student, Dr. Pratha and Dr. Shivani, both are doing hard work from the beginning. With all PG and UG students for their sincere work. Thank. I would like to give very I would like to give those persons which are directly and indirectly responsible for this success. At last, I am also very thankful those who have attended this speech. Thank you very much, all of you. Once again, thank you. थँक यू सर. सर्वांचे आभार आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी जाहीर करते. थँक यू. Thank you all. Thank you.